आपणा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। आज धनत्रयोदशी। आज आपण यमदीपदान करतो, पण त्यामागे नेमकी काय आख्यायिका आहे, काय कहाणी आहे हे आपल्याला माहिती आहे का? चला तर मग आज आपण ती जाणून घेऊयात। हिमराजा नावाचा एक राजा होता। त्याची पत्नी चंपा होती। त्याला एक मुलगा होता, हिमवंत त्याचं नाव होतं। आता बरेच दिवस झाले, तो वयाने वाढत होता। त्याचं लग्न करायचं होतं, पण बऱ्याच ज्योतिषांना त्याची पत्रिका दाखवल्याच्या नंतर असं लक्षात आलं की तो लग्नाच्या चौथ्या दिवशी मरण पावेल। आता हिमराजा आणि चंपा खूप भयभीत झाले। आता वयात तर मुलगा आलाय, त्याचं तर लग्न करायचंय, पण आता ही एक भीती मनामध्ये होती, आता याचं लग्न कसं करावं। पण शेवटी त्याचं लग्न केलं। त्या मुलीलाही ही सर्व गोष्ट माहिती होती। तिने चौथ्या दिवशी रात्री सर्व तिचा जो महाल होता तो दिव्यांनी उजळवला। सर्व भजन कीर्तन सुरू ठेवलं। यमराज हिमवंताचे प्राण न्यायला आले, पण एवढं सगळं भव्य दिव्य असं महाल बघितला। त्याच्यानंतर भजन कीर्तनात ते एवढे तल्लीन झाले की त्यांना हिमवंताचे प्राण नेण्याचे लक्षातच नाही राहिले, ते तसेच माघारी गेले। म्हणून आपण धनत्रयोदशीच्या दिवशी दीपदान करतो, म्हणजे जे अकाली मृत्यू आहे तो टाळण्यासाठी हे दीपदान केले जाते। म्हणूनच आज ही धनत्रयोदशी साजरी केली जाते। धन्यवाद।